राहू शकतं तुझं? किती वेळ राहू शकतोस तू ह्या अवस्थेत? बोल ना, किती वेळ राहू शकतोस अशा अवस्थेत? मी काय विचारतोय? काय सांगून पाठवले विरोचकानं? बोल ना. तुम्ही आता सगळे मागे व्हा, मागे व्हा. तुमच्या प्रतिबिंब जवळ जाऊ नका. मागे व्हा साहेब, मागे व्हा. काय झालं, थांबलीस का? जा, तुझ्या बिनकामाचं खेळणं घेऊन जा. विचार तुझ्या खेळण्याला. तू दिलेलं काम त्याने पूर्ण केलं का? विरोचका, तुझी ही शक्ती सुद्धा उपयोगी ठरली नाही. तुझी वशीकरणाची शक्ती जशी हाणून पाडली होती ना, तीच अवस्था या शक्तीची सुद्धा होणार आहे. तुझा कुठलाच प्रयत्न यशस्वी नाही होऊ देणार आम्ही आता, कळलं? तुझ्या शक्तीपेक्षा त्रिनयना देवीची शक्ती सगळ्यात मोठी आणि महान आहे. जा, वाजव जा ती वीणा आणि मिळव नवीन शक्ती. तुझी ती राक्षसी विचित्र वीणा मी नष्ट करणार आहे विरोचका. तिच्या सगळ्या तारा तोडणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, युद्ध साहसाने लढलं जातं. हे असे पोरखेळ करून चिटलोबर, चिमटा काट. तूच म्हणालीस ना. मला ना बघायचं होतं की मी स्वप्नात आहे की हे सगळं खरंच घडतंय. खरंच घडतंय. अनबिलिव्हेबल आहे हे सगळं. आज आपण सगळ्यांनी प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर डबल रोल पाहिलाय. क्षणभर मलाही असं वाटलं की मी आरशात पाहतोय की काय. अगदी सगळं हुबेहूब होतं. मला खरंच वाटलं की ते पप्पाजीच छे. म्हणून सांगते फाल्गुनी, खात्री केल्याशिवाय बोलत जाऊ नकोस. ते प्रतिबिंब आले आले तू बोलायला सुरुवात केलीस. सॉरी सॉरी काकूमा. एक गोष्ट सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा. आपल्या समोर कोणीही असलं तरी जोपर्यंत आपण ठरवलेली ओळ समोरची व्यक्ती बोलत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीवर विश्वास ठेवायचा नाही. ठीक आहे, काही इमर्जन्सी असली तरी. येस ब्रो. पण तू बघितलंस ना की ते प्रतिबिंब कसं डोळ्यासमोरून गायब झालं. ते गायब कशामुळे झालं ते माहित नाही, पण एवढं मात्र नक्की की ते प्रतिबिंब एका ठराविक काळापुरतं असतं. म्हणजे शेखरचं प्रतिबिंब जेव्हा कट्यार मागायला माझ्या खोलीत आलं होतं तेव्हा विरोचक येऊन घाईघाईने त्याला घेऊन गेला. आणि मला असं वाटतं की शेखरच्या प्रतिबिंबाने विरोचकाला काही सांगण्याआधी ते प्रतिबिंब गायब झालं. नाही तर विरोचकाला कट्यारीबद्दल कळलं असतं. नाहीतर तेव्हाच बाबांचं प्रतिबिंब आपल्या डोळ्यासमोर गायब झालं असतं आणि विरोचकाच्या शक्तीबद्दल आपल्याला तेव्हाच कळलं असतं. आत्या, आणखी एक गोष्ट आहे. म्हणजे
समजा विरोचकाने एखाद्या व्यक्तीचं प्रतिबिंब तयार केलं आणि त्याच व्यक्तीचं प्रतिबिंब विरोचकाने पुन्हा तयार केलं, तर त्या पुन्हा तयार केलेल्या प्रतिबिंबाला आधीच्या प्रतिबिंबाबद्दल काहीच माहिती नसतं. नाहीतर जेव्हा विरोचकाने बाबांचं प्रतिबिंब पुन्हा तयार केलं तेव्हाच विरोचकाला अस्थि कट्यारीबद्दल कळलं असतं आणि विरोचक अस्थि कट्यार शोधायला तुमच्या रूम मध्ये गेलं असतं. हे सगळं वेळेशी निगडीत आहे आणि तो वेळ नेमका किती आहे हे आपल्याला शोधावं लागेल. पण मला जरा कठीण वाटते, कारण दिवसभरात विरोचक गुड मॉर्निंग. झाली झोप व्यवस्थित? सॉरी, मी काय म्हणतो, झोप झाली ना तुझी नीट? हो. मी काय म्हणते, तुम्ही काल बराच वेळ जागे होता का? हो, कामं संपवायची होती जरा. पण तुला कसं कळलं की मी जागा होतो? मला सांगा, तेजस निघाला किती वाजता साईटवरून? नेत्रा, मी तेजसच आहे. सध्या घरात जे काही सुरू आहे त्यामुळे आम्हाला हे करावं लागतंय. ठीक आहे, ठीक आहे. ओके. मला सांगा, तुम्हाला फाल्गुनी ताई काही बोलल्या नाहीत का? भेटल्यावर काय बोलायचं, कसं बोलायचं? अगं, मी तिला भेटलोय कुठे अजून? मला सरप्राईज द्यायचंय तिला. काल आमचं फोनवर बोलणं झालं होतं, पण मी कामात होतो त्यामुळे नीट बोलणं नाही झालं. पण घरात काय सुरू आहे याची आयडिया आहे मला. तेजस सकाळीच निघालाय साईटवर. मी निघालोय सकाळीच साईटवरून आणि आत्ता इथे आलोय. मीच तेजस आहे, अद्वैत. डोंट वरी. एक मिनिट. मला सांग, ही कुठली साईट आहे? बाणेरची साईट आहे. आणि सिवमगड रोड. अद्वैत, बाबा आले नव्हते इथे या प्रोजेक्टला. आपण दोघांनीच हे प्रोजेक्ट फायनल केलं होतं. अजून काही? सॉरी भाऊजी, पण तेजस Oh my God. कधी आलास तू? खूप 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 मोठी सरप्राईज दिली तू मला. थँक्यू. आणि एक मिनिट, तू आधी मला भेटायला का नाही आला? फर्स्ट प्रायोरिटी बायकोची, हो ना पाहिजे? फाल्गुनी ताई, तुम्ही परत विसरलात ना? सॉरी सॉरी. मी काय म्हणते, आय मिस्ड यू तेजस. ओके ओके, मी काय म्हणते, कोडवर्ड. सॉरी, मला हिने सांगितलं होतं कालच, मी विसरलो. आय एम सॉरी. मी काय म्हणतो, ओके. सो मी काय म्हणतो, आत्ताच आलोय, जरा आराम करतो, नाहीतर ही लगेच मला शॉपिंगला घेऊन जाईल. काय बोलते? अजून कुठली साईट कन्फर्म करायची आहे का? सॉरी तेजस, पण डाऊट घेतला तुझ्यावर, पण घरात सिच्युएशन अशी आता की काही प्रॉब्लेम नाही अरे. मला सांगितलं होतं हिने सगळं फोनवर, आणि खरं सांगायचं तर म्हणूनच मी आलो इथे. सध्या घरात सगळंच खूप भयंकर सुरू आहे. माझ्या रूम मध्ये पण आला होता विरोचक. मला विचारत होता पप्पाजीच्या प्रतिबिंब कसं ओळखलं. काकुमा पण होता तिथे.
मग मग काय, मी विरोचकाला असं बोलले की विरोचक पडून निघून गेला. फाल्गुनी, जे घडलंय ते सांग आणि नीट सांग. सॉरी मी ना नेलपेंट लावत बसत होते, विरोचकाने असा हात केला. चल उठ इथून, नेत्राला बसायचंय तिथे. काहीतरी चुकतंय, काहीतरी घडतंय आणि ते मला कळत नाहीये. नाहीतर हे सगळे एवढ्या निर्धास्तपणे कसे काय वावरतायत? कोणाच्याच चेहऱ्यावर भीती दिसत नाहीये. असं का होतंय? आरसा कशाला फोडलास? राक्षस आहेस ना, तसं वाघ. आणि हा फालतूपणा बंद करायचा. त्या लॉन मध्ये झोपायला लागेल तुला. बघतेस काय? तुला काय वाटलं मी घाबरलो? नाही, कमाल आहे. मला माहित नव्हतं राक्षस सुद्धा बालिश असतात. मी काय म्हणतो बाबा, मी काही दिवस साईटवर जाणार नाहीये, घरीच थांबेन. काही अपडेट्स असतील तर कार्यकर्ते येतीलच आपल्याला. मी काय म्हणतो, मी बोलतो कार्यकर्त्यांची. तू कधी आलास? आता थोडा वेळ झाला. चल एकत्र ब्रेकफास्ट करूया. येस, तू हो पुढे, मी आलोच. येस. मी काय म्हणते, तू बरी आहेस? मी काय म्हणते ते आधी ऐका. मी काय म्हणते, गुड मॉर्निंग. मी काय म्हणते, काकू मी काय म्हणते, तेजस आलाय. मी काय म्हणतो, मी काय म्हणतो, सगळेच असं का बोलतायत? प्रत्येकाच्या तोंडून हेच वाक्य ऐकायला येते. मी काय म्हणतो किंवा मी काय म्हणते. या वाक्याची नक्कीच काहीतरी गडबड आहे. काय शोधताय शेखर? कामाचं टेन्शन आहे का? असणारच. तुमचीच चूक आहे. नेत्राच्या नादी लागून घरकोंबड्यासारखे घरात थांबलायत सगळे. कामावर परिणाम होणार ना. तू काळजी करू नकोस. राज्याध्यक्ष होतो आम्ही. नाव, पैसा, बिझनेस मेहनतीने उभा केलाय. अजूनही मेहनत करू शकतो. एकदा का तुझा अंत झाला ना नेत्राकडून, की आम्ही आणखीन जोमानं कामाला लागू, उभं राहू. कुठून येत का आत्मविश्वास? सामान्य माणसाकडे आत्मविश्वासच असतो. आत्मविश्वास. तसे तुझे फार दिवस नाही राहिलेत. 6-7 महिन्यात तुझा बंदोबस्त होईल. बंदोबस्त म्हणजे अंत. तुझा अंत होईल. जे विरोचकाला लांब ठेवत आहे. म्हणून मी आबांशी सुद्धा बोलले. त्यांना ध्वजाबद्दल सगळं सांगितलं. तर त्यांचं म्हणणं आहे की एकाच वस्तूवर विरोचकाचं चिन्ह आणि देवी आईचं चिन्ह असं होऊच शकत नाही, शक्यच नाहीये. त्यांचा असा संशय आहे की हा सगळा विरोचकाचा डाव आहे. मला नाही वाटत तसं. कारण तू काय घेऊन आलीस हे विरोचक शोधतोय. त्यामुळे हा सगळं त्याचा डाव असेल असं मला वाटत नाही. पण एवढं मात्र नक्की की विरोचक आता शांत बसणार नाही. पण आता विरोचकाने जेव्हा चोरटेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला खरंच खूप मोठा झटका बसला होता.
त्यामुळे मला नाही वाटत तो आता पटकन कशाला असा हात लावायला जाईल. काहीही करून लवकरात लवकर ध्वजाच्या रहस्याची उकल करायला हवी, नाहीतर खूप उशीर होईल. पण काय करायचं? नेत्रा, खरंच काही झालं नाहीये. चल तू आराम कर. चल. तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही माझ्यापासून काही लपवू शकत नाही. तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय काहीतरी झालंय. प्लीज मला सांगा काय झालंय. मी टेन्शन घेईन म्हणून सांगत नाही आहात का? साहेब ऐका ना, तुम्ही मला नाही सांगितलं ना तर मला जास्त टेन्शन येईल. प्लीज मला सांगा काय झालंय. नेत्रा, काकू आली होती आता. ती म्हणाली विरोचकाने तिला धमकी दिली. धमकी दिली? काय काय म्हणाले विरोचक? हेच की तुम्हाला शक्तीबद्दल कसं कळलं. आणि नेत्रा, विरोचक म्हणाला की त्याला आपण काय काय कुठे कुठे लपवून ठेवलंय ते सगळं कळलं. नेत्रा, हे बघ, अस्थिकट्यावर इंद्राने हत्यांनी लपवून ठेवले. तिथपर्यंत विरोचकाला पोहोचणं शक्यच नाहीये. आणि ध्वजाबद्दल विरोचकाला काही माहितीच नाहीये. खरं तर विरोचकाला एवढंच माहितीये की त्या दिवशी क्लिनिक मधून येताना तू तुझ्या ओढणीत काहीतरी घेऊन आली होतीस, जे आपण युगरात लपवलंय. तर तेच तर कळलं नसेल ना विरोचकाला. नाही, मला नाही वाटत तसं काही असेल. पण तरी एकदा आपण खात्री करून घ्यायची का? मी एक काम करतो. मी साहेब, सगळं व्यवस्थित आहे. मित्र, हा ध्वज आपण दुसरीकडे ठेवूयात का? पण दुसरीकडे कुठे ठेवायचं? आपल्या खोलीत ठेवूया का? नाही नाही मित्रा, त्या ध्वजावर विरोचकाचं चिन्ह आहे. मला तुझ्या बाबतीत, आपल्या बाळाच्या बाबतीत कुठलीच रिस्क नाही घ्यायची. रात्र हा ध्वज कोणाच्याच रूममध्ये नको ठेवायला. तुझं बरोबर आहे, हा ध्वज इथेच देवी आईच्या समोरच राहू देत. साहेब, तेच म्हणते मी. ध्वज इथे देवाऱ्यातच सुरक्षित राहील. मित्र, पण काकू म्हणाली ना की विरोचकाला आपण काय काय कुठे कुठे लपवून ठेवलंय ते सगळं कळलंय म्हणून. मला एक गोष्ट कळत नाही, जर विरोचकाला सगळं कळलंय तर मग ते ध्वज घ्यायचा प्रयत्न कसा नाही केला? आणि साहेब, मला नाही वाटत विरोचक काही करेल. साहेब, आणि विरोचकाने जेव्हा ओटीला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा त्याला खूप मोठा झटका लागला होता. कदाचित त्यामुळे तो तसा काही प्रयत्न नाही करणार. मित्र, पण तरी मी आजची रात्र इथेच थांबतो, लक्ष ठेवतो. तुझा रूम मध्ये जाऊन आराम कर जा. नाही, मी सुद्धा थांबणार तुमच्या बरोबर. देते. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, जे काही माझ्याशी चांगलं वागत होतात, गोड गोड बोलत होतात, ती सगळी नाटकं होती हे कळलंय मला. त्यामुळे ही सगळी नाटकं थांबवा आता. तुम्हाला वाटत असेल मला काही कळत नाहीये, पण ही सगळी लपवाछपवी कळतेय मला. माझ्यापासून जे जे लपवून ठेवलंय ना ते सगळं माहितीये मला. काय काय माहितीये तुला? कट्यार आणि काही गोष्टी आहेत त्या सुद्धा माहिती आहेत. तुम्हाला वाटत असेल मी गप्प आहे. मी गप्प आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही जी लपवाछपवी करताय ती मला कळत नाहीये. सगळं कळतंय मला. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा जे घडवायचे ते मी घडवेनच.
ऐका, परीक्षा घेते, तूच माझी चोरोटी भरली होतीस आणि तो ध्वज आमच्यापर्यंत पोहोचवला. आता हे सगळं का घडतंय? काहीतरी लिहिलंय याच्यावर. ही मोडी लिपी आहे. विरोचकाच्या चिन्हावर मोडी लिपीत का लिहिलंय? मला कशी वाचता येणार मोडी लिपी? काय आहे हे? सर्पलिपी. त्रिनयनेच्या चिन्हावर सर्पलिपी. ध्वज विरोचकाने घेतलाय. आपल्याला अजून त्या ध्वजाचं रहस्य सुद्धा कळलं नाही. आधी कट्यार जागृत नाही झाली, आता ध्वज विरोचक घेऊन गेला. हे सगळं का होतंय? आता आपलं काही चुकलंय का? देवी आईला नक्की काय हवंय ते कळतच नाहीये. नेत्रा, मला खात्री आहे ध्वज मिळेल तुला. तुमचं बरोबर होतं. आपण ध्वज इथे ठेवायलाच नको होतं. आपण ध्वज खोलीत घेऊन जायला हवं होतं. हे बघा ना, विरोचकाने काय केलंय. विरोचक ध्वज घेऊन गेला. मित्र, हे असं व्हायला नको होतं. याचे परिणाम खूप वाईट होऊ शकतात. मित्र, त्या ध्वजाचं रहस्य आपल्या आधी विरोचकाला कळलं तर? त्रिनयन देवे नमः. सर्पदेवस्य विजया. विरोचक वधाने. मी काय म्हणते, ती दिसली का कुठे? नाही ना. मी काय म्हणतो, ती बाहेर कुठेच नाही. तळघरात पाहिलं तिथेही नाहीये. साहेब, मी तुमचं ऐकायला हवं होतं. तो ध्वज देवघरात ठेवायलाच नको होता. मी का नाही ऐकलं तुमचं? हे सगळं माझ्यामुळे होतंय. मित्र, तुझ्या एकटीमुळे काहीही झालेलं नाहीये. मी तेच बोलत होते आणि माझं ऐकतच नाही. नेत्रा, तू स्वतःला दोष देऊ नकोस. यामुळे तुला त्रास होईल आणि बाळावर ताण पडेल. मित्रा, तुझ्या एकटीमुळे काहीही झालेलं नाहीये. आपण सगळेच गाफील राहिलो म्हणून झालं ना असं. विरोचक आपल्याला सांगत होता की त्याला माहिती आहे सगळं. तो आपल्याला धमकावत होता. हो, विरोचक म्हणतच होता की त्याला सगळं माहिती आहे. मला एक कळत नाहीये, विरोचकाला कळलं कसं
पोटी ध्वज लपवलाय ते आणि तेही देवघरात ठेवलाय. कारण त्याच्यासमोर मरणारच आहेस तू. शांत हो. हो की रे बाळा? तिच्यापासून लांब राहायचं. तुला काय लांब राहायचं. बॉडीगार्डचा खेळ सुरू झाला वाटतो. चांगले बॉडीगार्ड्स आहेत तुझे. बापरे, भीतीच वाटली मला. खूपच भीती वाटली खरंच. घाबरले. तुला काय हवंय? ध्वज हवाय ना? देऊन टाकते मी. नको विषयच संपू देतो. नकोच त्रास नको. तू शांत हो बाई. पण हं? ध्वज हवा होता ना तुला? ध्वज दे, ध्वज दे. दिलाय ना आता. पुन्हा माझ्या मागे कटकट करू नकोस. जाळून टाकलंय तुझं ध्वज. विरोचक पुत्राने अकंपनने केलेली अक्षम्य चूक आहे ती. विरोचक कधीच तह करत नाही. विरोचक युद्ध करतो. त्रेतायुगात शत्रूच्या हातून मेला, पण कलियुगात शत्रूला मारे. त्रेतायुगात माझा वध झाल्यानंतर भविष्यात देव आणि दैत्य पुन्हा समोरासमोर येऊ नये म्हणून माझ्या पुत्राने त्रिनयनेबरोबर तह केला होता. त्या तहानुसार विश्वेस नगरीचा कारभार विरोचक पुत्र दैत्यराज अकंपन पाहेल. दोन्हीकडून जर आगळी घडली तर देहदंड ठोठावला जाईल असं ठरवलं गेलं. परंतु विरोचकाचा पुत्र आणि त्रिनयनेचा भक्त अकंपन याने केलेल्या तडजोडीमुळे त्रिनयना प्रसन्न झाली आणि हा तह केल्यामुळे माझा पुत्र अकंपन कलियुगात तिच्या अंतिम कन्येच्या पोटी संतान म्हणून जन्माला येईल आणि त्रिनयना अशा रीतीने या तहाची पूर्तता करेल. परंतु हे ध्यानात ठेव, नेत्राच्या गर्भात पौर्णिमा नाही, अमावस्या वाढायला हवी. पण म्हणजे नक्की काय करायचं मला नाही समजलं. यात कुठलीही चूक होता कामा नये. ही शेवटची संधी असेल. आता मी जो मंत्र सांगेन
तो मंत्र नेत्राच्या गर्भावर हात ठेवून म्हणायचा, ज्याने आपला हेतू साध्य होईल. कोणता मंत्र? ओम त्र्यं क्लीं गर्भस्थ जीवः पूर्वजन्म पितृदास्य भवति. ओम त्र्यं क्लीं गर्भस्य जीवः पूर्वजन्म पितृदास्य भवति. आलं लक्षात? आपला हेतू साध्य करण्यासाठी हा मंत्र केवळ अमावस्येच्या रात्री नेत्राच्या गर्भावर हात ठेवून म्हणायचा. काहीही चूक होता कामा नये. अमावस्या तर उद्याच आहे. उद्याच हे काम झालं पाहिजे. अशी देवघरात होतात तेव्हा मी सगळ्यांना सांगितलं की विरोचकापासून लांब राहा, कारण कदाचित विरोचकाकडे नवीन शक्ती असू शकते. काही शक्यता नाकारता येत नाही ना. प्रिकॉशन घ्यायला हवं. चांगलं आहे. पण विरोचकाकडे नवीन शक्ती तेव्हाच येते जेव्हा तो विचित्र वीणा वाजवतो. आणि त्याने विचित्र वीणा वाजवली की आपल्याला कळतच. पण आपण असं ठामपणे नाही म्हणू शकत की विरोचकानं विचित्र वीणा वाजवलीच की त्याला शक्ती मिळते. आणखीन कुठल्या मार्गाने शक्ती मिळते ते बघावं लागेल. म्हणून म्हटलं की प्रिकॉशन घेऊया. बरं, मला सांगा, तुम्ही तो ध्वज कुठे आणि कसं शोधणार आहात? विरोचकाने ध्वज कुठे लपवून ठेवला असेल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे आता यापुढे त्याच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवावं लागेल. तू म्हणतेस तसंच करूया. आता विरोचक ह्यापुढे काय करतोय ह्याकडे लक्ष ठेवूया. म्हणजे मग आपण काय करायचं ते ठरवता येईल. ठीक आहे, मी येतो. बरं, तूही आता आराम कर. आलेच. गरम गरम पोळी खाणार का? करते मी आत्ता. अगं तुझ्यासाठी नाही, तुझ्या बाळासाठी. माहितीये का काय? नेत्राचं बाळ.
काय झालं? चल उतर. मला खूप भीती वाटते. नेत्रा, काही होणार नाही आपल्या लेकीला. माझी नेक नेत्राच्या पोटी जन्म घेते. संकटांशी कसं लढायचं याचं ट्रेनिंग घेऊनच ती जन्माला येणार. आणि माझ्या लेकीची आई इतकी शूर आहे, माझी लेक किती शूर असेल. आई कितीही धाडसी असली तरी प्रश्न जेव्हा तिच्या बाळाचा असतो तेव्हा तिचं सुद्धा अवसान बनून पडतं. बरोबर आहे तुझं. काय काय? एक मिनिट. काय झालं? ओ, ओके ओके. माझी लेक म्हणतीये की बाबा आईला जरा ओरड. सतत टेन्शन घेत असते, चिडली आहे तुझ्यावरती. काही होणार नाही आपल्या लेकीला. चल सावकाश. या घरातल्या एकाचं प्रेत. माय गॉड, इम्पॉसिबल. कसं शक्य आहे? नेत्रा, काही त्रास होतोय का? नेत्रा, नेत्रा, काही त्रास होतोय का? नाही. काय होतंय नेमकं? नेत्रा, रिलॅक्स. फॅन्टॅस्टिक. नेत्रा, सगळं ओके. काही काळजी करू नको. या आपण बाहेर बोलूया. डॉक्टर, काळजीचं काहीच कारण नाहीये ना? काळजीचं काही कारण नाही. आणि तू अजिबात टेन्शन घेऊ नको. बाळाची वाढ अगदी व्यवस्थित आहे. पण मला एक कळत नाही, तुम्ही टेन्शन कसलं घेतलंय नेमकं? मिस्टर राजाध्यक्ष, काय प्रॉब्लेम आहे? तिच्या पल्सही हाय होत्या. कसला विचार करते एवढी? डॉक्टर, ऍक्च्युली ते 2-3 दिवस ना माझी खूप धावपळ झाली होती, त्यामुळे थोडी काळजी वाटत होती, बाकी काही नाही. काळजी वाटणं चांगलंच आहे, पण तू एवढी धावपळ का करतेस? काळजी वाटण्यापेक्षा काळजी घेणं कधीही चांगलं, नाही का? एक लक्षात ठेव, अजिबात पॅनिक होऊ नको. आणि ठरलेल्या तारखेलाच आपण चेकअप करत जाऊया. हो. नेत्रा, एक गोष्ट सांगू, मीही 2 मुलांची आई आहे. आई होणं ही आयुष्यातली सर्वात सुंदर गोष्ट आहे. त्याचा तू आनंद घे, टेन्शन नाही. आणि धावपळ करायची नाही. येतो आम्ही. थँक्यू. ओळख पाहू कोणाचं आहे. नाहीये ते ओळखता? काकू, पुरं झालं आता. पुरे काय पुरे? नेत्रा, मला इंद्राणीताईंनी सांगितले की तू सकाळी ब्रेकफास्ट नाही केलायस, त्याच्यानंतर दुपारी धड जेवली सुद्धा नाहीयेस. निदान एवढं तरी दूध पी ना. पण आता खरंच बास झालं एवढं. नेत्रा, मी तुझी सासू आहे. तुझे हे खाण्यापिण्याचे नखरे माझ्याकडे चालणार नाहीत, कळलं? मी काय म्हणते, काय चाललंय काय? आत्या, या बसा. बघा तुमचं तरी ऐकते का?
किती वेळ झालं समजावतोय आम्ही, ऐकतच नाहीये, खातपीतच नाहीये. खातपीत नाहीये काय, थोड्या वेळाने जेवायचंय ना, म्हणून आता एवढं दूध नको म्हणते मी, नाहीतर मला जेवण नाही जाणार. पण जेवायला अजून खूप वेळ आहे. शेखर आणि तेजस ऑफिसमधून यायचे, 2 तास तरी लागतील ना त्यांना अजून. त्यानंतर जेवायचंय. आत्या पण आत्या वगैरे काही नाही, पटकन संपव. चल चल चल. तुला ना नेत्रा हे असंच पाहिजे. माझं ऐकत नाहीस ना तू. चल संपवत. विरोच्या घरातच आहे ना? हो, घरातच आहे. पण तू त्याचा विचार करू नकोस. आणि आता हा विरोचक पूर्वीचा विरोचक नाहीये. म्हणजे सकाळी ते कणकेचं वगैरे सगळं झालं, त्यानंतर मी तिच्या खोलीत गेले होते. हे काय आहे माहितीये, या घरातल्या एकाचं प्रेत. पण एवढं मात्र नक्की, विरोचक ना हरल्यासारखा हतबल दिसतोय. ए फाल्गुनी, बाकीचे सगळे नक्की जेवलेत ना? हो. नेत्रा? काकूमाने तिला जबरदस्ती खायला लावलंय. हे पण एक सांगू का तेजस, तुझा डुप्लिकेट पण तुझ्यासारखाच नेत्रा बरी आहे ना, नेत्रा बरी आहे ना असंच विचारत होता, म्हणून मला वाटलं की तूच आहे. बरं, मी काय म्हणते, तुला कळलं ना घरात काय घडलंय ते? हो, तिने व्हिडिओ कॉल केला होता. फाल्गुनी ना ब्रेव आहे, हुशार पण आहे, पण एक मूर्खपणा केलास तिने. तू व्हिडिओ कॉल कट का केलास? तो शो करू. अरे मला सगळ्यांना बोलवायचं पण होता ना. कसं? आणि एक मिनिट, तुला तुझा डुप्लिकेट बघायचा होता का? हो म्हणजे बघायचा असू शकतो ना. बाबांनी पाहिलं ना त्यांचा डुप्लिकेट, मी का नाही बघायचा? बघ. ही पण तेजस, तुझा डुप्लिकेट ना सेम टू सेम तुझ्यासारखा नव्हता. काय असं कसं होईल? हा, तेजसचा डुप्लिकेट ना तेजस पेक्षा पण स्मार्ट आणि हँडसम होता. ओके, मग ही काम कर, आता डुप्लिकेट सोबतच राहायचं. ओके, मी जातो नवी मुंबईला, नो प्रॉब्लेम. तेजस, हा, नाही आता बघतो. खरंच जाणार तू? हो. मग मला डुप्लिकेट बरोबर राहिला मिळेल. पण डुप्लिकेट तो लगेच गायब होणार ना. हा, मी ना विरोचकाला सांगते, तुला अजून एक डुप्लिकेट तयार करे. ओके ओके, आता तू बघ, आता तू डुप्लिकेट सोबतच राहायचं. माझ्याकडे नाही, आता माझ्याकडे यायचं नाही. फाल्गुनी, आता नाही, आता नाही. सॉरी. मी ना आता विरोचकाला सांगतो, तुझी पण एक डुप्लिकेट बन, आहे की नाही? हो, नाही तेच करणार आहे मी. सॉरी. ठीक आहे. बरं, मी जातो, झोपतो लवकर. उद्या जायचं ना मला लवकर नवी मुंबईला. ही राहील डुप्लिकेट सोबत. काय आता नाही. तिच्यासाठी फाल्गुनी घरामध्ये असले की घरात वातावरण आनंदी असतं नाही? बरं, तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. बोला ना. आपल्याला लवकरात लवकर ध्वजाचा शोध घ्यायला हवा. विरोचक रूम मध्ये नसताना मी ध्वज शोधे. शिखर, पण त्यात धोका आहे. पण प्रयत्न करायला हवेच ना. जोपर्यंत ध्वज मिळत नाही तोपर्यंत मी माझ्या परीने प्रयत्न करत राहणार.
मी जाते. काळजी घ्या. ध्वज इथे कुठेच नाहीये. याचा अर्थ विरोचकाने ध्वज घराबाहेरच कुठेतरी लपवलाय. कदाचित आज इंद्राणी आत्यांना ध्वज मिळेल. आज अमावस्येची रात्र आहे. सगळं ठरल्याप्रमाणे व्हायला हवं. आणि एकदा का सगळं ठरल्याप्रमाणे झालं ना की मग तो लपवून ठेवलेला ध्वज मी